वचन दिले तू मला. आजच्या भागामध्ये आपण बघूयात. खरं तर आता हर्षवर्धन जेवला नाही. ऊर्जाबद्दल त्याच्या मनात किती आकर्ष, किती द्वेष, किती तिरस्कार भरलाय. यामुळे ऊर्जा खूपच अपसेट होते. शौर्यचं बोलणं होतं तिच्याशी आणि शौर्य तिची समजूत घालतो. त्यातच आजीने सुद्धा आता विजयाची छान समजूत घातली. ऊर्जा खूप गुणी मुलगी आहे, तिचा स्वीकार कर, तिच्यावरती भरभरून प्रेम कर असं सांगितले. आणि मनात कुठेतरी विजयालाही अगदी तसंच वाटतं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अचानकच अर्पिता घरी येऊन टपकते आणि ती विक्रांतला जेलबाहेर काढण्यासाठीही हर्षवर्धनकडे रिक्वेस्ट करते आणि ती डायरेक्ट शौर्यच्या अंगठीलाच येते, तेही ऊर्जा जवळ असताना. पण प्रेक्षकांनो, सगळ्यात मोठा ट्विस्ट हा आलाय की अर्पिता हे सगळे एक नाटक करते असा संशय दिव्याला आहे. आणि खरोखरच तिची रिॲक्शन बघण्यालायक आहे. म्हणजे खरंच अर्पिता नाटक करूनच सगळ्यांना मूर्खात काढते. आणि आता ऊर्जाला सुद्धा तिच्याबद्दल खूपच काळजी वाटायला लागली. पण आता हे सगळं नक्की घडतंय तरी कसं? आणि दिव्याचं म्हणणं खरं ठरतंय का की अर्पिता फक्त नाटक करते? ते बघूयात. त्यासाठी भाग शेवटपर्यंत बघा आणि भाग कसा वाटतो ते कमेंट करून कळवत चला. ऊर्जा खूपच अस्वस्थ असते. विजयाचं बोलणं तिला आठवतं की हे जेवले नाहीत तर मी तरी कशी जेवू. त्यात पत्रकारांसोबतचं झालेलं बोलणं की आज झालेल्या या केसचा परिणाम तुमच्या घरावरती होतोय आणि त्याचे पडसाद उमटतानाही दिसत आहेत. त्यामुळे ऊर्जाने त्या सगळ्याचं इतकं टेन्शन घेतलेलं असतं की शौर्य तिला समजावतो की ऊर्जा, नको इतकं मनाला लावून घेऊस. ऊर्जा त्याला विचारते की जे मला दिसतंय ते तुला दिसत नाही आहे का शौर्य? हा राग फक्त या केसबद्दलचा नाही आहे. या घराबद्दल, तुझ्या वडिलांबद्दल माझ्या मनात किती आकस होता, किती द्वेष होता. पण फक्त तुझ्यासाठी तो मी बाजूला ठेवला. माझ्या मनातला या सगळ्यांबद्दलचा राग गेलाय असं मी तुला खोटं नाही सांगणार आहे शौर्य. पण मी प्रयत्न करते ना. तो दोष मी बाजूला ठेवला आहे ना. मग तरी पण इतका राग का, मला नाही कळत आहे. ऊर्जा हताश होऊन विचार करते की मला नाही वाटत आहे शौर्य की या घरातली माणसं मला कधी स्वीकारतील. तिच्या मनामध्ये किती दुःख साठलंय. शौर्याला याची जाणीव असते. विजया रूममध्ये आवरावर करत असताना आजी तिथे येते. आजी हर्षवर्धनबद्दल चौकशी करते. विजया तेव्हा तिला सांगते की ते टेरेसवरती आहेत. पण आजी सांगते की खरं तर मला हर्षवर्धनशी सुद्धा बोलायचं होतं. पण जाऊ देत, आता मी तुझ्याशी बोलते. हे बघ विजया, हर्षवर्धन जेव्हा घरी आला तेव्हापासून ते आत्तापर्यंत घरात जे काही घडलंय ते अजिबात मला आवडलेलं नाही आहे. हर्षवर्धन आज इतका चिडला होता की त्याने जे काही केलं, जो वागलाय ना तो, ते अजिबात मला पटलेला नाही आहे. आणि या घरात मीच काय, बाकीचे कुणीही त्याची समजूत घालू शकत नाही. हे काम फक्त तूच करू शकतेस. जाऊन बोल त्याच्याशी. विजया सांगते की माझ्याशी सुद्धा आज एक चकार शब्दही बोलले नाही आहेत ते. काय समजवू? विजया आता ते सगळं झटकते. म्हणून आजी तिला समजावते की विजया, अगं एखाद्या लहान मुलाला चॉकलेट देऊन समजावं असं सांगत नाही आहे मी तुला. मान्य आहे की हे सगळे एका दिवसात आजच नाही होणार आहे. पण हळूहळू का असेना तू हर्षवर्धनला समजाव. त्यावर विजया सांगते की मी तेच म्हणते की मी कसं समजावू. खरं तर आज कोर्टात केस हरल्यापासून खूपच अपसेट आहेत ते. त्यावर आजी तिला सांगते की विजया, अगं असं याआधीही असं कधी झालं नाही आहे की हर्षवर्धन कधीच केस हरला नाही आहे. याआधीसुद्धा घडलं होतं ना. पण याला राग या गोष्टीचा आलाय की तो विजयाच्या विरोधात केस हरलाय. खरं तर या घरात आज चुकीचं कोण वागलं असेल ना तर तो हर्षवर्धन. या आधीसुद्धा अनेक अशा गोष्टी घडल्यात की त्या तुला मी आता सांगू शकत नाही. पण आज जर बरोबर कोण वागलं असेल तर ती ऊर्जा, कोर्टातही आणि घरातसुद्धा. कारण हर्षवर्धन एका गुन्हेगाराची साथ देत होता, त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होता आणि ते अत्यंत चुकीचं होतं. त्यावर विजया पुन्हा एकदा ते सगळ्यातून काढता पाय घेते की हे सगळं मला का समजावतंय, जाऊन तुमच्या मुलालाच समजावा. आजी विजयाला रिक्वेस्ट करते की आता तुलाच समजवावं लागेल. त्याला सांग की ऊर्जाबद्दलचा मनातला असलेला राग काढून टाक. त्यावर विजया सांगते की मुळात जे मलाच पटलेलं नाही आहे
ते मी त्यांना कसं सांगू? आता आजीच पेचात पडते. शैलेच्या किचनमध्ये असताना तिथे प्रभाकर येतो. तो त्याचे गोळे घेतो आणि विचार करतो की अरे, घरात आज लवकरच निचानीच झालेली दिसते. तेव्हा शैलेजा येऊन त्याला सांगते की घरात इतका मोठा तमाशा झाल्यानंतर प्रत्येकजण आपापल्या खोलीतच आहे. आणि तिला आश्चर्य वाटलेलं असतं की काय हो, भाऊजींनी या कधी आधी इतका तमाशा केलेलं मी तरी बघितलं नव्हतं. प्रभाकर शैलेजाला सांगतो की याआधी कधीच तो इतक्या घाणेरड्या पद्धतीने केस हरलाच नव्हता. कारण दादा आजपर्यंत प्रत्येक केस जिंकत आलाय आणि ते केस जिंकण्यासाठी त्याने वाटेल ते केले. खरं तर आता शैलेजाला ऊर्जाचं कौतुक वाटतं की केवढीशी दिसते ना ती ऊर्जा. पण भाऊजींसारख्या इतक्या मोठ्या वकिलाला तिने अगदी सहज हरवलं. प्रभाकर सांगतो तिला की मी तर आधीच म्हटलं होतं की ही केस ऊर्जा जिंकणार आहे आणि ही केस हरल्यानंतर दादा घरात तमाशा करणार, मला माहितीच होतं. शैलेजा विचारते की तुम्ही केसच्या हिअरिंगला बसला होतात का? प्रभाकर सांगतो की छे, पण तिथे ना सगळीकडे ऊर्जाच्या आर्ग्युमेंटची चर्चा होती. अचानकच शैलेजा फिदी हसायला लागते. प्रभाकर रागून तिला विचारतो की हसायला काय झालं तुला? तेव्हा शैलेजा सांगते की किती पानसट युक्त्या केल्या ना वहिनीनी ऊर्जाला या केसमध्ये लक्ष न घालू देण्यासाठी. कोर्टात ती उशिराच पोहोचावी, तिला तिच्या कामात लक्षच देता येऊ नये यासाठी. इकडे शौर्य ऊर्जाचा हात हातात घेऊन विचारतो की तू असा का विचार करतेस? पण तेव्हा ऊर्जाच्या मनात इतकं गिल्ट असतं. शौर्यला ती विचारते की कारण आज माझ्यामुळे तुझे बाबा उपाशी आहेत. शौर्य, ते केस हरलेत म्हणून उपाशी नाही आहेत अरे, तर जेवण मी बनवलंय म्हणून ते उपाशी आहेत. तेव्हा शौर्य ऊर्जाची समजूत घालतो की काळजी करू नकोस, मॉम त्यांना उपाशी नाही झोपू देणार आहे. तेव्हा ऊर्जा विचारते की शौर्य, तुला काय वाटतं, मी चुकते आहे का? ही केस जिंकून मी खरंच खूप मोठी चूक केली आहे का रे? आता ऊर्जाच्या प्रश्नाचं उत्तर त्याच्याकडेही नसतं. अचानकच फोन वाजतो. ऊर्जा आता आपला फोन चेक करते. ती स्क्रोल करत असताना शौर्य तिला विचारतो, ही कसली नोटिफिकेशन्स आहेत? तेव्हा ऊर्जा सांगते की आज मी केस जिंकले आणि आपली मुलगी, आपला सन्मान, हे आपण जे सोशल मीडिया पेज काढलं होतं ना, तिथे अनेक लोकांची मतं आले आहेत. शौर्य, खरं तर ना मला पुढे जाऊन खूप मोठं काम करायचं आहे, पण माझ्या मनात अनामिक भीती आहे. त्यावर शौर्य विचारतो की कसली भीती? ऊर्जा सांगते की हे काम करत असताना माझं घर, माझा संसार आणि तुझ्यासोबतचं माझं आयुष्य, हे सगळं सफर तर नाही होणार ना? शौर्य तिला धीर देतो की असं काहीच होणार नाही आहे. ऊर्जा सांगते की असं व्हायलाही नको आहे. तेव्हा ती इतकी अपसेट असते. शौर्य आता तिच्या गालावरती हात ठेवून तिला सांगतो की ऊर्जा, नको काळजी करूस, थिंक पॉझिटिव्ह. तरीसुद्धा ऊर्जाचं मन तिला एक वेगळाच संकेत देत असतं की असं काहीतरी नक्कीच होऊ शकतं. आणि त्यामुळे ती पूर्णपणे गोंधळून जाते. इकडे आजी विजयाला सांगत असते की आज हर्षवर्धन किती चिडला होता. त्याचा बॅलन्स केला असता तर. इतक्या वर्षात मी हर्षवर्धनला इतकं चिडलेलं कधीच पाहिलं नव्हतं. त्याचा BP लो झाला असता तर काय झालं असतं? हे बघ, एक आई म्हणून तुला विनंती करते की त्याला सांभाळ, त्याची समजूत घाल, त्याला चितवू नकोस. तेव्हा विजयाच्या डोळ्यात अश्रू दाटून येतात आणि ती विचारते की इतकं सगळं तुम्हाला करतंय, मग हे का कळत नाही आहे की ती ऊर्जा डाव खेळून या घरात शिरली. पण मुळात आजी ते मान्य करतच नाही. आणि का करावं? कारण ऊर्जाच्या मनात कुठलाही वाईट हेतू नाहीच आहे. आजी ऊर्जाबद्दल विजयाला इतकं पोटतिडकीने समजावते की विजया, अगं ऊर्जा कुठलाही डाव वगैरे खेळून या घरात आली नाही आहे, तर शौर्यवरती तिचं खरं प्रेम आहे. अगं तू तर उलट ऊर्जावरती भरभरून प्रेम कर, जसं अर्पितावरती करत होती अगदी तसंच. मी म्हटलं ना बाळा तुला की दुसऱ्या अनेक गोष्टी तुला माहीत नाही आहेत. पण आता विजयापुढे काही बोलणार त्याआधीच आजी तिची समजूत घालते की विजया, तू एक आदर्श सून आहेस बाळा. बेटा, ऊर्जामध्ये सुद्धा तुझ्यासारखीच आदर्श सून होण्याची क्षमता आहे. तीच तुझ्या मुलाला उत्तम सांभाळू शकते. हे बघ ऊर्जा, एक कुणी मुलगी आहे. आधी हे तुला समजून घ्यावं लागेल आणि नंतर ते
हर्षवर्धनला तुलाच समजावून सांगावं लागेल. हे बघ, त्याने जे काही ठरवलं आहे ना की 10 दिवसात तो ऊर्जाला घराबाहेर काढेल, तर तसं मी काहीही होऊ देणार नाही आहे. कारण जहागीरदारांच्या घराण्याला शोभणार नाही असं कृत्य मी या घरात कधीच होऊ देणार नाही. आजपर्यंत मी तुझ्यावरती टाकलेली प्रत्येक जबाबदारी तू पार पाडली आहेस. आता हे कामसुद्धा तू त्याच जबाबदारीने उत्तम पार पाडायचंस असं सांगून आजी तेथून निघून जाते आणि विजया संभ्रमात पडते. इकडे प्रभाकर शैलेजाशी बोलत असतो की विजयावनीसुद्धा आता देऊन देऊन किती त्रास देणार आहेत ऊर्जाला. मुळात त्यांचा तसा स्वभाव नाही आहे आणि त्या ओढून ताणून किती त्रास देऊ शकतात ऊर्जाला. आता त्यांनासुद्धा कळायला हवं आहे की ऊर्जा या घरची सून आहे, शौर्याची बायको आहे, तिला त्रास देणं चुकीचं आहे. तेव्हा शैलेजा त्याला सांगते की नाही वहिनी, आता अजिबात ऐकणार नाही. आता आधी त्यांचा राग होता की ऊर्जा शौर्याची बायको आहे, पण आता तर तिने त्यांच्या नवऱ्यालाच हरवले. आता तर वहिनी अजिबात ऐकणार नाही. आता खरं तर मला हसू या गोष्टीचं येतं आहे की वहिनीने केलेले सगळे प्रयत्न पाण्यात जाणार आहेत. कारण ऊर्जापुढे त्या कधीच जिंकू शकणार नाही आहेत. प्रभाकर चिडतो तिच्यावरती की तुम्हा बायकांना काही कामं नसतात का गं? अगं हसू नकोस, कोणी ऐकलं तर. शैलेजा सरळ सांगते की ऐकू देत, मी काय भीते काय कोणाला. प्रभाकर सांगतो की अगं पण कोणी ऐकलं तर उगाच तमाशा होईल ना, आणि घरात मला वाद नको आहेत. तुम्हाला कामं नसतात का गं काही? घरात तमाशे होत आहेत, राडे होत आहेत, ते बघून थांबवायचं तर त्याची मजा घेत बसता. शैलेजा चिडून प्रभाकरला सांगते की आजपर्यंत खूप दाबून ठेवलं आहे मला. माझ्या मनातली सल तुम्हाला नाही कळणार आहे कधी, पण आता नाही. आता मी गप्प बसणार नाही आहे. खरं तर मला हे कळलं आहे की जी मुलगी हर्षवर्धन जहागीरदारला हरवू शकते ती वहिनींना काय जुमानणार आहे. प्रभाकरलाही तिचं म्हणणं पटतं. तो म्हणतो की आणि ही गोष्ट लवकरात लवकर वहिनीला कळेल तेच त्यांच्यासाठी चांगलं आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आदित्य आता ऑफिसला निघालेलाच असतो. विजया त्याच्याकडे चौकशी करते की तू आणि डॅड दोघेही घरी जेवायला येणार आहात का, टिफिन तिथे पाठवायचा आहे. आदित्य म्हणतो की मी डॅडला विचारून सांगतो. पण आजी तिथे येते आणि आजी विजयाला आता झापते चांगलं की विजया, मला या घरात 2-2 स्वयंपाक झालेले नको आहेत. उगाच नव्या कुठल्याही पद्धती या घरात रुजवू नका. इतक्यातच ऊर्जा आणि दिव्याही बाहेर येतात. ऊर्जा विजयाला सांगते की सासूबाई, काल मी माझ्या आईकडे गेले नव्हते, आज मी जाऊन येते. विजया तिला ताकीद देते की तुझ्या आईकडे गेली तर उगाचच खाण्याच्या भरभरून पिशव्या इथे आणू नकोस, कोणीही काहीही खाणार नाही आहे. तेव्हा आजी मुद्दामच ऊर्जाची साथ देत सांगते की अगदी बरोबर आहे, खाण्याच्या इतक्याही पिशव्या खरंच घेऊन येऊ नकोस अगं, उगाचच पूर्वाला तरी कशाला त्रास. तू मात्र तुझ्यापुरता खाऊ घेऊन या. इतक्यातच हर्षवर्धन येतो आणि तो आदित्यकडे कामाबद्दल चौकशी करतो. आदित्य आता त्याला मीटिंगबद्दल माहिती देणार. तेव्हा हर्षवर्धन एका गोष्टीचा नियम त्याला सांगतो की घरात कामाबद्दल कुठलीही चर्चा करायची नाही आहे आणि हा नियम इथून पुढे कटाक्षाने पाळला गेला पाहिजे. आता त्याचा रोख ऊर्जाच्याकडे बोलण्याकडे असतो. त्यानंतर आता तो जाणार. विजया त्याला जेवणाबद्दल विचारते तेव्हा हर्षवर्धन तिलासुद्धा ओरडतो की माझ्या जेवणाचा इतकाही इश्यू करायची गरज नाही आहे. कारण माझ्या आयुष्यात जेवणापलीकडेही खूप सारी महत्त्वाची कामं आहेत. आता आदित्यसोबत तो ऑफिसला जाणार त्या आधीच अर्पिता धावतच आलेली असते. हर्षवर्धनचा ते अचानक हात पकडते आणि सांगते की अरे वा अंकल, तुम्ही बरं झालं मला घरीच भेटलात. तुम्हाला भेटण्यासाठीच मी आवर्जून इथे पळत आले. हर्षवर्धन तिला विचारतो की 1 मिनिट थांब, तू धावत आली आहेस, किती घाम आला आहे तुला, थोडीशी शांत हो, तू आधी बस जरा. दिव्या पाणी घेऊन ये हिच्यासाठी. दिव्याला आता इतका राग येतो हर्षवर्धनने काम सांगितलं म्हणून. पण अर्पिता सांगते की नाही अंकल, मला पाणी नको आहे, मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. हर्षवर्धन विचारतो की कशाबद्दल. त्यावर अर्पिता अचानकच बॉम्ब फोडते की असं काय करताय, माझ्या आणि शौर्याच्या लग्नाबद्दल. अर्पिता तिथे विचारते की अंकल, पण तुम्ही असं कसं काय करून ठेवलं, सगळा गोंधळ घालून ठेवलात. तुम्ही विक्रांतला जेलमध्ये कसं काय जाऊ दिलं. तुम्हाला माहिती आहे की विक्रांतला सोडवण्यासाठी पप्पा रात्रभर झोपले नाहीत. कोणाला फोन लावत होते विक्रांतला जेलमधून बाहेर काढण्यासाठी. हर्षवर्धन तिला सांगतो की पण त्यांना असं करायची काहीही गरज नाही आहे.
त्यावर अर्पिता म्हणते की ते तुमचं तुम्ही बघून घ्या अंकल, मी या कारणासाठी खरं तर इथे आलेली नाही आहे. पण तुम्ही म्हणाला होतात ना की विक्रांतला तुम्ही एकदा सोडवलं की तुम्ही माझं आणि शौर्याचं लग्न लावून द्याल. तेव्हा सर्वांच्या पायाखालची जमीनच हादरते. कारण आदित्य, ऊर्जा, शौर्य तिघांना तर याबद्दल काहीच माहिती नव्हती. हर्षवर्धनला अर्पिता सांगते की अंकल मला या सगळ्याचं खूप टेन्शन आलं आहे. हर्षवर्धनच्या कानावरती विजयाने अर्पिताला या सगळ्याचा मानसिक धक्का बसला आहे याबद्दल आधीच सांगितलेलं असतं. त्यामुळे हे सगळं तो शांततेनं घेतो की हे बघ अर्पिता, तू आधी शांत हो. मला सांग की तू इथे एकटीच आली आहेस का? तुझ्यासोबत कोणी आलं आहे का? आई कुठे आहे? बाबा कुठे आहेत तुझे? तेव्हा अर्पिता सांगते की हो पप्पा, पप्पा ना त्यांच्या पक्षातील माणसांशी बोलत आहेत. तुम्हाला माहिती आहे का, विक्रांतची केस हरल्यामुळे ना सगळा गोंधळच होऊन बसलाय. म्हणजे पक्षातली ती माणसं आहेत ना, ती घरीच येऊन बसलेत. आणि आई आई तर नुसती देवाकडे प्रार्थना करते, देवासमोर बसून रडतेच आहे. माझ्याकडे बघायला कोणाला वेळच नाही आहे अंकल. आणि तुम्हाला सांगू का की आज पत्रकारांनी येऊन तर घरामध्ये खूप हैदोस घातला. हर्षवर्धन विचारतो की पत्रकारांनी काय प्रश्न विचारले आणि तुझ्या बापाने त्यांना काय स्टेटमेंट दिले? अर्पिता सांगते की नाही, पप्पा तर काही बोललेच नाहीत अंकल. उलट पप्पा ना खूपच चिडले होते. आमच्या सिक्युरिटी गार्डने त्या पत्रकारांना घराच्या बाहेर काढलं आणि मग त्याने तर आणखीनच गोंधळ झाला. हे प्रकरण इतकं पेटलं ना की पत्रकारांनी या सगळ्याचा इश्यू बनवला की बघा, आमदारांनी आम्हाला प्रश्नाची उत्तरं देणं टाळलो, आम्हाला घराच्या बाहेर हाकललं आणि विरोधी पक्षाने हे वातावरण तर आणखीनच पेटवलंय. शी बाबा, अंकल तुम्ही केस हरायला नव्हती पाहिजे. हर्षवर्धन आता अर्पिताला समजावतो की हे बघ, तू घरी जा, मला कोर्टात महत्त्वाच्या कामासाठी जायचं आहे, मी तुझ्यापाशी बोलून घेतो. त्यावर आता अर्पिता सांगते की नाही अंकल, पप्पा तुमच्याशी आता कधीच बोलणार नाहीत, कारण पप्पा तुमच्यावरती खूप चिडलेत. पण अंकल, तुम्ही लवकरात लवकर विक्रांतला जेलबाहेर काढा आणि त्यानंतर मग माझं आणि शौर्याचं लग्न लावून द्या. आणि अर्पिता जाऊन शौर्याला मिठी मारते. तेव्हा सर्वांनाच मोठा धक्का बसलेला असतो, कारण बाजूलाच ऊर्जा उभी असते आणि ऊर्जाच्या समोरच अर्पिता हे सगळं करते. शौर्य आता स्वतःला तिच्यापासून सोडवण्याचा खूप प्रयत्न करतो. प्रेक्षकांनो, आजचा हा भाग इथेच संपतोय. पण पुढील भागामध्ये मोठा ट्विस्ट आलाय, कारण अर्पिता इतकी वेड्यासारखी वागते, म्हणजे ती फक्त एक नाटक करते असा संशय दिव्याला आहे. कारण दिव्या तिला विचारते की अर्पिता, तू जेव्हा शौर्याशी बोलत होतीस तेव्हा तुला लक्षात आलं नाही की ऊर्जा तिच्या बाजूलाच थांबले? त्यावर अर्पिता आता अशी रिॲक्शन देते ना, म्हणजे खरंच ती एक नाटक करते. त्यातच कोर्टात गेल्यानंतर अर्पिता बद्दल ऊर्जा इतका चांगला विचार करत असते की शौर्याला उलट ती समजावते की तुला लक्षात येतं आहे का, मग अशी अर्पिता तुझ्यासोबत होती त्यावेळेला तिच्या हेही लक्षात आलं नाही शौर्य की मी तिथे तुझ्यासोबत उभी आहे. म्हणजे या सगळ्याचा तिला किती मानसिक धक्का बसलाय असा विचार करत असते ऊर्जा. पण नक्कीच मलाही तशीच खात्री वाटते की दिव्याचं अगदी बरोबर आहे. ही अर्पिता खरोखरच नाटक करून सगळ्यांना गोंधळवून टाकते. तुम्हाला काय वाटते कमेंट करा आणि पुढील भाग पाहण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून सर्व भाग तुमच्यापर्यंत पोहोचतील.